आज ना कोळंबीचं सुक्कं करणार आहे, ते सुद्धा बिन वाटपाचं, म्हणजे कांद्या खोबऱ्याचं वाटप न टाकता. मग काय केलं, टोपात तेल घेतलं, तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकल्यावर बारीक कांदा चिरून टाकला आणि जरा परतून घेतलं. ते परतून झाल्यावरती टोमॅटो टाकला चिरून त्याच्यामध्ये, आणि आपला मालवणी मसाला, हळद हे टाकून सगळं चांगलं एकजीव करून घेतलं, व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यानंतर कोळंबी टाकली. कोळंबीमध्ये की नाही मी आधीच सगळं मसाला लावून ठेवलेला होता. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मीठ टाकून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये कोकम आणि 2 बटाटे हे सगळं मी आधी लावून ठेवलं होतं त्याच्यात. आणि ते सगळं टाकल्यावरती परत त्याला एकजीव करून घेतलं. पाणी थोडंसं टाकलं आणि झाकण मारून शिजायला ठेवलं. शिजून झाल्यावरती हे अशा प्रकारे आपली सुकी कोळंबी खायला तयार. चपाती बरोबर खा, नाही तर भाताबरोबर खा.